धनंजय मुंडे अंजली दमानिया यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार आहेत। अंजली दमानिया यांनी मोघम आरोप केलेले आहेत असं धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे आणि आता दमानियांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याचा निर्णय धनंजय मुंडेंनी घेतलेला आहे। अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असतानाच्या काळात जे घोटाळे केलेले होते त्याबाबतची माहिती दिलेली होती। या संपूर्ण प्रकरणी धनंजय मुंडे यांनी आरोप फेटाळले। मात्र आता धनंजय मुंडे अंजली दमानिया यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार आहेत। अंजली दमानियांनी मोघम आरोप केलेले आहेत असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तर अंजली दमानिया यांनी मोघम आरोप केले असं धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे। कृषी मंत्री असतानाच्या काळात खता संदर्भातल्या किंवा कीटकनाशक फवारणी संदर्भातल्या जे काही खरेदी झालेली आहे त्यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला होता आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे समोर ठेवलेले होते। या सगळ्या संदर्भात बोलूया आपण अंजली दमानिया यांच्याशी। त्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली दमानिया जी, धनंजय मुंडे आता तुमच्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार आहेत। मी आताच मला माहिती तुमच्या आधीच एका पत्रकारांनी दिली की त्यांनी ट्विट केलंय की मी दुसऱ्यांदा दिवसात पत्रकार परिषद घेतली। हो ना, घेतली ती तर मुद्दामच सगळ्यांना सांगायला, कारण तुम्ही जे तुमच्या पत्रकार परिषदेत बोललात ते एकूण एक गोष्टी त्यातल्या जर खोट्या असल्या तर मला त्या दाखवणं आणि त्याचे पुरावे सादर करणं भाग आहे आणि म्हणून मी ती दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली। आणि तुम्हाला जे तुम्हाला करायचं तुम्ही खुशाल करा। हायकोर्टात काय कुठेही तुम्ही जाऊन अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा तो देखील करा। अब्रू तुमचीच जाईल त्याच्यात, माझी नाही। तुम्ही मोघम आरोप केलेत असं म्हणतायत धनंजय मुंडे? नाही, आता माध्यमांनी सगळे आरोप कुठले होते काय होते एक एक मी दाखवले, पण ते गुगल ड्राईव्हवर अपलोड पण केलेत, सगळ्या माध्यमांना पण दिलेत आणि माझ्या दुसऱ्या पत्रकार परिषदेत एक एक वाक्य वाचून देखील दाखवले। आणि मला तर तेच वाटतंय की धनंजय मुंडे ना त्यांनी मंत्रिपदाच्या खुर्चीवर जर बसून काम केलं असतं ना त्या सगळ्या गोष्टी या सगळे GR त्यांना दिसले असते। पण प्रॉब्लेम असा होता की ते इतके व्यस्त होते जमिनी लाटण्यात, राग घोटाळा करण्यात, त्यामुळे त्यांना काही वेळच नव्हता हे पेपर बघायचा किंवा जे रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवले होते त्याच्यावर राहायचा। त्यामुळे त्यांना जे करायचंय त्यांनी खुशाल करावं आणि त्यांनी जर ती हायकोर्टात केली तर ताशेरे हायकोर्ट त्यांच्यावर ओढेल, माझ्यावर नाही। नक्कीच, धन्यवाद अंजली दमानिया जी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी।